बघताय ना आपण 05234 टाकले, झिंक सल्फेट टाकले. 05234 कशामुळे टाकले, ह्याच्यामध्ये आपले फॉस्फरस नावाचा घटक जास्त आहे आणि झिंक सल्फेट मध्ये आपले सल्फेट आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, दोन्ही खतांचं बॉन्डिंग झाल्यामुळे आपले क्षार तयार झाले. दिसलं का तुम्हाला 05234 हा आणि झिंक सल्फेट, फॉस्फरस आणि सल्फेट दोन्ही खत एकत्र आल्यामुळे हे बॉन्ड तयार झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण आपलं PH2 नावाचं प्रोडक्ट ऍड करणार आहे. PH2 नावाचं प्रोडक्ट आपण ऍड करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता साहेब, आपण PH2 ऍड केलेले आहेत. आता जसं जसं आपण हे मिक्स केले तसं तसं ह्याचे दोन्ही पण खतं सेपरेट होणार, म्हणजे 05234 पण वेगळं होणार आणि झिंक सल्फेट पण वेगळं होणार. ब्रेक होणार, बॉन्ड नाही झाले नाही, ब्रेक होणार. तर आता मी ह्याला एक शीट देतो साहेब, हे बघू शकता तुम्ही. आता दोन्ही पण खतं वेगळं झाली, म्हणजे 05234 पण वेगळं झालं आणि झिंक सल्फेट पण वेगळं झालं. तर अशा पद्धतीने हे आपले दोन्ही पण खतं आपल्या पिकाला अवेलेबल होणार. त्याच्यामध्ये समजा ऊसासारखं पीक असेल तर तुम्हाला फुटव्याला वगैरे, पांढऱ्या मुळ्यांची वाढ, जमीन भुसभुशीत करायला, क्षार वगैरे जमिनीतले जर जास्त झाले असेल तर त्याला पण काम करतं. परत ड्रिप लाईन चोकअप झालेली असेल ते पण क्लिअर करायला काम करतं. अशा पद्धतीने आपलं PH2 नावाचं KB बायो ऑर्गॅनिकचं PH2 नावाचं प्रोडक्ट काम करतं. हो, एकच कसं असतं, याच्या 2-3 पद्धती आहेत करायच्या. कोण कांद्यासारखं कांद्याचं बीज आहे ना, ते कांद्याचं बीज इसकडून पण करतात, तसंच ह्याचं पण इसकडून पण करतात. कधी जे ते लोकांना सवय लागलेली असते त्यांच्या त्या पद्धतीने करतात. आणि दुसरी पद्धत आहे टोपन्न पण करतात. 4 फुटी बेड काढून त्या बेडवर टोपलं का नाही, 2 लिटर टाकून 20 mm टाकून ती जर केलं का नाही तरी चांगलंच आहे. तसं पण जर्मिनेशन होतं, पण शक्यतो आहे का नाही न रिक्स घेता टोपून केलेलं चांगलं. म्हणजे सोप्यात सोपं, मापात 3 इंचावर टोपायचं. अशी साईज 200 ग्रॅम पर्यंत साईज घ्यायची, काय अडचण नाही. ही कसं 85 दिवसाचं झालंय, साईज ओव्हर साईज झाली. आम्हाला दाखवायसाठी तुम्हाला प्रात्यक्षिक ठेवले आपण. किती दिवसात येते? 60 दिवसात येतं. 60 दिवसात काम जर चांगलं असलं का नाही तर 55 दिवसात देणार तुम्ही, 50-55. तुमचं जर मॅनेजमेंट व्यवस्थित असेल तर. नमस्कार मित्रांनो, मी किरण गोडसे, मँगो फ्लोटर कंपनी तर्फे. तर मित्रांनो, हे तुम्ही पाठीमागं पाहत असा हे लाईव्ह डेमो आहे आपला कृषी एक्झिबिशन मधला. तर हे काय आहे, तर हे तुमची पाणबुडी उभी आणि आडवी 1 ते 100 HP पंप जर असेल तुमचा, तुम्ही नदी, तळ, डॅम या ठिकाणी जर टाकत असाल तर त्याला तरंगवण्यासाठी हे आहे. तुम्ही ड्रम जुगाड करता तर त्याला हा ऑप्शन आहे. हे पूर्णपणे भरीव आहे आणि हे 10 ते 15 मिनिटांमध्ये बसवतोय. याचा फायदा मेन म्हणजे तुमची बेरिंग बुशिंग जात नाही, स्टेबल तरंगल्यामुळं चिखलात फसत नाही, चिखल याच्यात फसत नाही आणि कमी माणसामध्ये बसवतं. याच्यामुळे तुमचा पैसा आणि मेहनत हे वाचते. जर तुम्हाला हा बुकिंग करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर 9527050607 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. याला बसवण्यासाठी येथे अर्धा HP पासून तर याच्या साधारणतः 5 HP साठी 7,500 प्लस 5% GST आणि ट्रान्सपोर्ट VRL काय असेल ते 200-300 रुपये असतं ते. आणि 7.5 HP असेल 8,500 प्लस 5% GST प्लस ट्रान्सपोर्ट 200-300 काय VRL ट्रान्सपोर्ट नाही येतं तुमची तिथून. हा, सोलर पंपला पण हे झालं. सोलर पंपला हे उत्तम पर्याय आहे, कारण सोलर पंप हा SS चा असतो, खूप महाग असतो. त्याची बेरिंग बुशिंग गेली तरी खूप खर्च येतो. हा लावला तर स्टेबल राहतं, बेरिंग बुशिंग जात नाही, त्याच्यामुळे तुमचं कचरा पण खेचत नाही आणि लॉंग लाईफ भेटतं. तर हा तुम्हाला जर खरेदी करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर सांगितलं. हा नदी, तळ, डॅम, विहीर, पाण्याचे ओपन सोर्स जिथे जिथे असेल तिथे चालतो हा. नाही, हिचा पावसाळ्यासाठी चांगली व्हरायटी आहे. तिला जे बॅक्टेरियल बाईट वगैरे आहे त्याचा प्रॉब्लेम येत नाही जास्त. नाही, त्याला तुम्ही हे काठी लावायची ना. हो, तसं करावंच लागतं. प्रत्येक प्लॉटला करावं लागतं. काठी लावून बांबू आणि त्याचं ताड लावायचं. बागेस्त्रीला पण करावं लागतं. नाही तर पडल्यावर त्याचा फायदा नाही, तुमचा तोटा आहे ना त्यात. सेंटला नाही लागत. सेंट व्हाईटची तिचं ती स्वतःच पसरते तशी. हिची लागवड कधी करायची? ही शंका तुम्ही आता मार्च पासून लावली तरी चांगली. नाही, तुमचे गणपती वगैरे चालू 4 महिनेच लागतात.
आणि तर काय आहे याची शंका? झिकझॅक 1.5 फुटाची लावायची. 18 बाय 10चा मल्चिंग पेपर घ्यायचा. 10चा म्हणजे अॅक्युरेट ती येईल. त्याचं 1.25चा घेतलं जास्त दाट होतं, प्लॅन्ट जास्त बसतं, उपयोग नाही त्याचा.